जेव्हा मृत्यूचे चारही रस्ते बंद होतात तेव्हा शिवरायांचा मेंदू कसा काम करायचा आज आपण समजून घेणार आहोत. आग्र्याहून सुटकेची सायकोलॉजी आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. साल 1666. आग्रामध्ये औरंगजेबाच्या कैदेत महाराज अडकले आहेत. बाहेर फौलाद खानच्या 5,000 क्रूर सैनिकांचा पहारा होता. न्यूरोसायन्स सांगतं की अशा जीवघेण्या तणावाखाली सामान्य माणसाचा मेंदू फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळा मोडमध्ये जातो. माणूस एकतर घाबरून शरण जातो किंवा आत्मघातकी हल्ला करतो. पण शरण जाणार ते महाराज कसे? इथेच महाराजांनी डायव्हर्जंट थिंकिंग वापरली, म्हणजेच पूर्णपणे नवीन मार्ग शोधणे. भौतिक ताकदीने लढणे अशक्य होते म्हणून महाराजांनी शत्रूच्या अंधळ्या जागांवर हल्ला केला. त्यांनी आजारी पडण्याचं नाटक केलं आणि साधू संतांना गरिबांना वाटण्यासाठी मिठाईचे मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस सुरक्षा रक्षकांनी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासला. इथे महाराजांनी सवयीचा मानसिक प्रभाव या मानवी मानसशास्त्राचा अचूक वापर केला. मानवी मेंदू एकाच गोष्टीची सवय झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करू लागतो. पहारेकऱ्यांना रोज तेच पेटारे पाहण्याची सवय झाली आणि त्यांनी तपासणी ढिली केली. हीच ती वेळ होती. एके दिवशी त्याच मिठाईच्या पेटाऱ्यातून महाराज आणि संभाजीराजे सुखरूप निसटले. तलवारीचा एकही वार न करता केवळ बौद्धिक लवचिकतेच्या जोरावर जगातील सर्वात बलाढ्य सत्याने त्यांनी अक्षरशः मूर्ख बनवले. जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळे दरवाजे बंद झालेले दिसतील तेव्हा भिंतीवर डोके आपटत बसू नका. शिवरायांसारखे नियम बदला, शत्रूची मानसिकता ओळखा आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करा. कारण खरी ताकद शस्त्रात नाही तर तुमच्या शांत आणि धारधार मेंदूत असते. जय शिवराय.